जिंदाल कंपनीने ग्रामस्थांना यापूर्वी दिलेली सोयीसुविधांची आश्वासनं, जिंदालची उत्खननाची प्रकरणं, जयगड रोडवरील अपघाताची प्रकरणं याबाबत सविस्तर अहवाल एक समिती 8 दिवसात देईल। त्यानंतर ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा आमदार उदय सामंत यांनी दिलाय। जयगडमधील जिंदालच्या प्रकल्पातील वायू गळतीमुळे मुलांना झालेल्या बाधा प्रकरणानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सामंत बोलत होते। जिंदाल कंपनीच्या बाबतीमध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला आणि जिंदालच्या कंपनीमधनं जो वायू बाहेर आला, वायू गळती झाली, त्याच्यामधनं 69 मुलं आणि मुली आज सिव्हिल हॉस्पिटल आणि परकार हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहेत। त्यांची प्रकृती बघण्यासाठी आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मी जिल्हा रुग्णालयामध्ये आलो होतो। स्थानिकांची जी मागणी आहे की हा प्रकार कशामुळे झाला आणि कोणामुळे झाला त्याच्यावर पोलीस केस दाखल केली पाहिजे, त्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत। आजच तहसीलदारांमार्फत ही पोलीस केस दाखल केली जाईल, याची पूर्ण चौकशी केली जाईल। येत्या 8 दिवसामध्ये याची खरी वस्तुस्थिती काय आहे ती आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः केलेल्या आहेत। जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे। कंपनीनं याची दक्षता अगोदरच घेणं अपेक्षित होतं। इथल्या जनतेचं जे म्हणणं आहे ते मी तपासून बघितलं, त्याच्याशी मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून सहमत आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जिंदाल कंपनीनं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं करतो म्हणून सांगितलं, आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर नाही, ॲम्ब्युलन्स नाही आणि म्हणून सगळे पेशंट आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणावे लागले। त्या देखील गोष्टी प्रशासनानं तपासाव्यात, कारण 100 बेडेड सुसज्ज हॉस्पिटल तयार करतो अशी जिंदाल कंपनीची कमिटमेंट होती, ते पूर्ण करू शकलेले नाही। त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेल्या कमिटमेंट, त्यांनी दिलेली आश्वासनं आणि त्याची परिपूर्तता याचा अहवाल देखील ॲडिशनल कलेक्टरने तयार करावा, या सूचना मी आज दिल्यात। काही ठिकाणी एक्स्ट्रा एक्सकेव्हेशनच्या देखील केसेस दाखल होत्या, जादा उत्खनन केलेल्याच्या केसेस दाखल होत्या, त्या देखील पडताळून बघाव्या। ह्या देखील ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या देखील आम्ही तपासून बघणार आहोत। त्या रोडवर जे काही अपघात झाले त्या अपघातामध्ये देखील जिंदाल कंपनीनं काही सहकार्य केलं नाही असं ग्रामस्थांचं जे म्हणणं होतं ते देखील तपासायला सांगितलेलं आहे आणि कमिटी 8 दिवसामध्ये त्यांच्या निर्णयाप्रत येईल। आज तर FIR दाखल करूच, परंतु या समितीच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी पुढे येतील त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।